नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेत आपलं स्वागत आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 111. अमेया, उठ ग, मला खूप रेस्टलेस फील होत आहे. राणी, उठ ना. शर्व अमूला उठवत म्हणाला. तोच डोर ओपन असल्याने सारिका डॉक्टरला घेऊन सरळ आत आली. शर्वराव, काय झालं अमूला? बाजूला होता का जरा? डॉक्टर आल्यात, त्यांना चेक करू द्यात, सारिकाने म्हटलं. हो, प्लीज डॉक्टर, बघा ना, प्रेग्नेंट आहे ती, उठतच नाही आहे. शर्वचा आवाज घाबरलेला होता. रिलॅक्स सर, मी चेक करते, डॉक्टर म्हणाल्या. डॉक्टर अमेयाला चेक करत असतात. अतिशय शांततेत सर्व गोष्टी बघितल्यावर डॉक्टर बोलायला लागतात. हे बघा, काहीही सिरियस नाही आहे. त्यांचा बीपी लो झाल्यामुळे त्यांना चक्कर आली आणि त्या अनकॉन्शियस झाल्यात. त्यांना विकनेस पण जाणवतोय. पण प्रेग्नेन्सीच्या या सुरुवातीच्या दिवसात विकनेस असतोच. सो डोंट वरी, काळजी करण्यासारखं जास्त काही नाही आहे. काही टॅबलेट्स लिहून देते आहे, तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करू शकतात हवं तर, डॉक्टर म्हणाल्या. थँक्स डॉक्टर. अमेया शुद्धीवर कुठपर्यंत येतील? सारिकाने विचारलं. अर्ध्या तासात यायला पाहिजे. त्या शुद्धीवर आल्या की मग सलाईन वगैरे लावायचं की नाही ते ठरवूया, डॉक्टरांनी म्हटलं. सलाईन कशासाठी? सारिकाने विचारलं. विकनेससाठी वहिनी साहेब, बाकी काहीही प्रॉब्लेम नाही आहे, डॉक्टर सारिकाला आश्वस्त करत म्हणाल्या. आणि बेबी ठीक आहेत ना? शर्वने विचारलं. हो, वर तर सर्व ठीकच आहे. मला काहीही प्रॉब्लेम वाटत नाही आहे. तरीही तुमच्या समाधानासाठी उद्या सोनोग्राफी करून घेऊया, चालेल ना वहिनी साहेब? डॉक्टर अदबीने म्हणाल्या. हो, ठीक आहे. तुम्ही इथेच थांबा. तुम्हाला लागणारे सर्व इक्विपमेंट्स इथेच मॅनेज केले जातील, सारिकाने म्हटलं. जशी आपली आज्ञा, डॉक्टर म्हणाल्यात. सारिकाने वाड्याच्या कारभाराला बोलावून सर्व व्यवस्था करायला सांगितली. काही वेळाने अमूला शुद्ध आली. शर्व तिच्या जवळच बसून होता. त्याने पटकन डॉक्टरला बोलवायला सांगितलं. अहो, अमूने डोक्याला हात लावत शर्वला बारीक आवाजात हाक मारली. हो, आहे मी इथेच. थांब, डॉक्टर येतील, त्यांना चेक करू देत, शर्व तिला म्हणाला. डॉक्टर कशाला? काय झालं? बेबीज ठीक आहेत ना? अमू जरा घाबरून बोलाली. हो, सर्व ठीक आहे, टेन्शन नको घेऊस. हे बघ, आल्याच डॉक्टर, शर्व तिला म्हणाला. डॉक्टरांनी अमूला चेक करायला सुरुवात केली. डॉक्टर, ठीक आहे ना सर्व? डॉक्टरच्या मागेच आलेल्या सारिकाने विचारलं. हो, सध्या सर्व ठीक आहे, पण अशक्तपणा खूप आहे. त्यासाठी सलाईन लावणं योग्य होईल, डॉक्टर सारिका आणि शर्वकडे बघत म्हणाल्या. ठीक आहे, तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल ती ट्रीटमेंट करू शकता, शर्व डॉक्टरांना म्हणाला. नाही, सलाईन नको. अहो, सलाईन नको ना, टॅबलेट्स घेईल ना मी, अमूने म्हटलं. अमू, गरजेचं आहे सलाईन लावणं. डॉक्टर काय सांगताय ते ऐकायला पाहिजे ना, सारिकाने अमूला म्हटलं. नको ना वहिनी, मला नाही आवडत ते सलाईन वगैरे.
किती वेळ हात सरळ ठेवावा लागतो आणि माझ्या हाताला पण सूज येते त्यामुळे. अमू कंप्लेंट करत म्हणाली. डॉक्टर, तुम्ही तुमची तयारी करा सलाईन लावायची. शर्व अमूला इग्नोर करत डॉक्टरला म्हणाला. शर्व, नकोय म्हटलं ना मी. प्रत्येक गोष्टीची काय जबरदस्ती असते तुमची. मी नाही लावून घेणार सलाईन. अमू ओरडून म्हणाली. अमूच्या ओरडण्याने डॉक्टर घाबरून मागे झाल्या. सारिका पण बघायलाच लागली. पण शर्व अजूनही गप्पच होता. तो फक्त एकटक अमूकडे बघत होता. त्याची ती नजर अमूला गप्प करायला भरपूर होती. खरं तर तो खूप चिडला होता, पण आता त्याला बिलकुल चिडचिड करायची नव्हती, म्हणून तो सर्व शांततेत घेत होता. काय प्रॉब्लेम आहे? शर्वने अमूला विचारलं. काहीच नाही. काय प्रॉब्लेम असणार? ते सलाईन लावायच्या आधी फ्रेश झाले असते तर. बस तेच, दुसरं काही नाही. अमूचा आवाज लगेच बारीक झाला होता. अमूच्या बोलण्याची सॉफ्ट टोन ऐकून डॉक्टर आणि सारिका पण बघतच राहिल्या. इतक्या लगेच तिच्या बोलण्यातील चेंज पाहून त्या अगदी थक्क होऊन बघत होत्या. शर्वने अमूला दोघं हातांनी उचलून घेतलं आणि फ्रेश होण्यासाठी म्हणून बाथरूममध्ये घेऊन गेला. जमेल ना तुला उभं राहायला? म्हणजे परत गरगरत वगैरे नाही आहे ना? शर्व अमूला म्हणाला. नाही, काही नाही होत आहे, जमेल मला. अमू हळूच म्हणाली. झालं की आवाज दे, मी आहे बाहेरच. शर्वने तिला सांगितलं. तसं अमूने हो म्हणून मान हलवली. शर्व बाहेर येऊन थांबला. अमू फ्रेश होऊन आली. तोपर्यंत डॉक्टरांनी सिस्टरच्या हेल्पने सर्व तयारी करून ठेवली होती. शर्वने हळूच अमूला बेडवर झोपवले आणि मग डॉक्टरांनी तिला IV लावत सलाईन लावली. बाहेर पूजा होत आली होती, म्हणून सारिका बाहेर गेली. शर्वने डॉक्टर आणि सिस्टरला पण बाहेर पाठवून दिले. अमेया, भूक लागली असेल ना? ज्यूस घेशील की काही खायला मागवू, फ्रुट्स वगैरे? शर्वने तिला विचारलं. अमू गप्पच होती. तिने मानेनेच नकार दिला फक्त. शर्वने एक सुस्कारा सोडला. त्याने कॉल करून ज्यूस मागवला. अमेया, थोडं उठून बसतेस का? हा ज्यूस संपवायचा आहे तुला. शर्व तिच्याकडे बघत म्हणाला. नकोय मला. अमू मान फिरवून म्हणाली. का नकोय? शर्वने विचारलं. आता नकोय तर नकोय, त्यात काय? का आहे? अमू जरा चिडून म्हणाली. ओके, तुला नको असला तरी माझ्या बेबींना हवा आहे ना, पण त्यामुळे पटकन हा ज्यूस संपवायचा. शर्वने तिला उठायला हेल्प करत म्हटलं. अमू तोंड फुगवूनच होती. तिने गपचूप तो ज्यूस संपवला आणि परत झोपून राहिली. त्रास नाही होत आहे ना काही आता तुला? शर्वने विचारलं. नाही, अमूने तेवढंच उत्तर दिलं. ओके, मी इथेच आहे, काही लागलं तर हाक मार मला. शर्वने तिला सांगितलं. काहीच नकोय मला, झोपू का आता मी? सारखं डिस्टर्ब नका करू. अमू चिडचिड करत म्हणाली. ओके ओके, झोप आता, नाही डिस्टर्ब करत तुला. शर्व म्हणाला. अमूने हुंकारा धरला. तो दिवस अमू आणि शर्वचा रूममध्येच गेला. दुसऱ्या दिवशी
बेबी शॉवर असल्याने त्या दिवशी निखिलचे बरेचसे नातेवाईक आणि पूर्ण फॅमिली येणार होती. घरातील सर्वजण येणाऱ्या पाहुण्यांकडे बघण्यात बिझी होते, पण अधूनमधून प्रत्येकजण अमूच्या रूममध्ये डोकावून जात होता. सर्वांना अमूच्या तब्येतीची काळजी होती. आईसाहेब पूजा झाल्यावर प्रसाद घेऊन स्वतः अमूला भेटायला आल्या होत्या. त्या अमूला 2 चांगल्या गोष्टी सांगून आणि काळजी घ्यायला सांगून बाहेर गेल्यात. नंतर राधिका पण हळूहळू चालत निखिलसोबत अमूला भेटायला आली. दी, तू कशाला आलीस? मी ठीक आहे ग. हे विनाकारण जास्त काळजी करताय. अमू तिला म्हणाली. गप्प बस तू, म्हणे जास्त काळजी करताय. तुला एवढं इझी वाटतं का हे अशा अवस्थेत असं होणं? तू बिलकुल स्वतःची काळजी घेत नाहीये असं वाटतं मला. राधिका अमूला रागवत म्हणाली. दी, आता तू पण रागवणार का मला? सर्व येऊन फक्त रागवतच आहेत मला. काय केलंय मी एवढं? शक्य तेवढं तर काळजी घेतेच ना मी. जास्त नाही, पण थोडं कळतंच ना मला. शेवटी मी पण तर आई होणार आहे ना. माझ्यावर थोडा तरी विश्वास असू द्यात. अमू म्हणाली. हो ग राणी, कळताय मला तू आई होणार आहेस, पण सर्वांना तुझी आणि येणाऱ्या बाळांची काळजी आहे म्हणून सांगतात. पुढे जाऊन तुला कमीत कमी त्रास होईल असं पाहावं लागेल ना बच्चा. म्हणून आतापासून काळजी घेणं गरजेचं आहे. आणि या सर्वातून मी पण गेलेली आहे. विचार तुझ्या जिजूला. सुरुवातीला किती काळजी घेतली सर्वांनी ते. हे सर्व तुझ्या चांगल्यासाठीच आहे. त्यामुळे तुझ्यावर विश्वास नाहीये असं काहीच नाहीये. मनात पण नको आणूस हे. राधिका अमूला समजावत म्हणाली. अमू त्याच रूममध्ये पण थोडं बाजूला निखिल शर्वसोबत बोलत होता. काय रे, काय झालं? डॉक्टर म्हणाल्या ना अमू आणि बाळ ठीक आहेत म्हणून. मग तू का एवढा चेहरा उतरवून आहेस? निखिलने शर्वला विचारलं. बोलत नाही आहे यार ती माझ्याशी. मी किती ट्राय करतोय ती बोलावी म्हणून, पण हो किंवा नाही याशिवाय काहीच बोलत नाहीये. एरवी बडबड थांबत नाही तिची, आणि आता अशी गप्प पाहवत नाही रे, शर्व म्हणाला. या दिवसात मूड स्विंग्स होत असतात आणि आपल्याला कळत नाही रे, पण लेडीजला खूप त्रास सहन करावा लागतो या दिवसात. त्या मनाने आपण त्यांच्या मनासारखं करणं हेच काय आपल्या हातात असतं. तू पण तिला हवं तसं वागत जा, रागवत नको जाऊस सारखं, निखिलने त्याला सांगितलं. मी कुठे रागावतो, किती प्रेमाने हँडल करतोय तिला. माझी काळजी घेणं पण त्रास देतं तिला. काय करणार मी, शर्व नाराजीने म्हणाला. इट्स ओके यार, बाप बनणं एवढं पण सोपं नसतं. आणि तू तर 2 मुलांचा बाप बनणार आहेस, मग त्रास पण 2 पट होणारच ना. चल आता तिला आराम करू देत. राधिकाला पण आराम करायला घेऊन जातो मी. सकाळपासून बसूनच आहे ती, निखिल म्हणाला. हो, वहिनींचा त्रास वाढलाय बराच. शर्व राधिकाला पाहून म्हणाला. हो, आता जास्त दिवस नाही राहिलेत डिलिव्हरीसाठी. मी तर ठरवलं आहे, शक्य तेवढा वेळ आता मी राधिकासोबत राहणार आहे. कामं तर आयुष्यभरच राहतील, पण हे क्षण परत नाही येणार, निखिल म्हणाला. अगदी बरोबर, खूप चांगला डिसिजन घेतला आहेस तू, शर्व निखिलला म्हणाला. चल, या दोघींचे बोलणे काही संपणार नाही. अमू, बरं वाटतंय ना आता? निखिल आधी शर्वला आणि मग अमूला म्हणाला. हो जिजू, अमूने
निखिलला उत्तर दिलं. व्हेरी गुड. छानच राहा. माझ्या बाळाची माऊ आणि येणारे भावंड हेल्दी हवेत. चल आता आराम कर. राधिका, तू पण आराम कर आता. चल. निखिल म्हणाला. हो, भेटते नंतर तुला अमू. राधिकाने अमूचा निरोप घेत म्हटलं. हो. अमूनेही होकार दिला. अमू आणि अमूचे मूड स्विंग्स. बिचारा शर्व कसं सहन करेल सर्व. हा केअरिंग शर्व कसा वाटतोय तुम्हाला ते नक्की सांगा. पुढचा भाग लवकरच. धन्यवाद.